मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी ज्यांच्या विरोधात दंड थोपटले ते सुहास कांदे आपल्यासोबत आहे. अण्णा, समीर भुजबळांनी तुमच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये नांदगावमधून उतरत आहे. नेमकं तुमचं आणि भुजबळांचं इतकं राजकीय वैर काय आहे हे महाराष्ट्राला कळणं अपेक्षित आहे. कारण समीर भुजबळांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि थेट नांदगावमध्ये आलेले आहे. नेमकं काय? भुजबळ कुटुंबियाच्या विरोधात छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या विरोधात मी हायकोर्टात रिट दाखल केलेली आहे आणि मी सभागृहात सुद्धा बोललो होतो की यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार गेलं पाहिजे. सरकारने खूप मनावर घेतलं नाही म्हणून मी वैयक्तिक गेलो, परंतु त्यांनी हायकोर्टातसुद्धा वेळोवेळी थोडे लांबवण्याचा प्रयत्न केला ते केस. मग मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले की हायकोर्टाने ती केस चालवा. खरं तर याच्या मागचं खरं कारण असं आहे की त्यांना मला भीती दाखवायची आहे की आम्ही तुझ्या विरोधात उभं राहू, पैसे खर्च करू आणि तू निवडणूक लढू शकणार नाही, तुला पाडू, नाहीतर मग आमची केस मागे घे, आम्ही तुला पैसे देऊ आणि निवडणूक लढू. परंतु मला भ्रष्टाचाराचा एकही रुपया नको, मी भ्रष्टाचाराच्या एकही रुपयाला शिवत नाही. त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो की मी पडो किंवा ही जनता ठरवेल, मी निवडणूक लढवायची पडायची ही नांदगावची जनता जनार्दन ठरवेल. परंतु मी त्यांच्या विरोधात ही केस शेवटपर्यंत तडीस नेईल हे मी आपल्याला जनतेला किंवा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. ह्या केसचा संदर्भ कुठून सुरू होतो? नेमकी ही केस कुठल्या प्रकरणातली? हा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे. अंजली दमन यांनी तक्रार केली होती, त्याच्यानंतर ईडी लागली, CBI लागली, ACB लागली, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या, त्यांना अटक झाली, अटकेमध्ये ते 6.25 वर्ष जेलमध्ये राहिले. त्याच्यानंतर त्यांनी एक जज नाशिकचा हाताशी पकडून त्याच्याकडनं न्यायाधीशाकडनं त्या केसेस स्क्वॅश करून घेतल्या. त्याच्या विरोधात मी हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो आणि आता हायकोर्टाने त्यांना नोटिसा काढल्या. मला असं वाटतं की हा 4,500 कोटीचा घोटाळा हा जनतेचा आणि खास करून आमच्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या जन्मभूमीचा घोटाळा आहे. ह्या घोटाळ्याचे पैसे त्यांनी आमच्या नाशिकच्या जनतेला परत दिलेच पाहिजे, ही माझी शासनाला आणि न्यायाधीशांना विनंती. तुम्ही ज्या न्यायाधीशांवर आरोप करताय, खरं तर हा गंभीर स्वरूपाचा आपण आरोप करताय, नेमकं काय, कोण न्यायाधीश आणि काय हे सगळं? सातभाई नावाचा न्यायाधीश आहे, उपनगरला राहिला आहे आणि त्यालाच हे सगळं त्यांनी मॅनेज केलं होतं आणि त्यांनीच हा निकाल दिला जो नियमात पण बसत नाही आहे. त्याचं नाव सातभाई आहे. पुढे काय म्हटलं कोर्ट ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये? जसं तुम्ही न्यायाधीशांच्या नाही, आता त्यांनी टोलवाटोलवी, आपण त्याला मराठीत टोलवाटोलवी, टाळाटाळ करत होते. मग मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिल्यानंतर आता हायकोर्टाने त्यांना नोटीस काढली आणि एकाच जज पुढे चालवायचं सांगितलं आणि त्यापुढे आता चालेल. आता या सगळ्यामध्ये भुजबळ कुटुंबियांना त्यांनी सांगितलं की क्लीन शीट देण्यात आलेली होती. ती क्लीन शीट नेमकी कशाच्या आधारावर होती आणि तुमच्याकडे जे कागद आहेत त्यामध्ये क्लीन शीट दिसते का आणि नेमकं काय प्रकरण आहे ते? मी IBN लोकमतच्या माध्यमातून छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळांना आव्हान देतो, तुम्ही ह्या चॅनलच्या समोर या, मी येतो, माझे काही 10-12 प्रश्न आहे, त्या 10-12 प्रश्नांचे उत्तरं द्या आणि त्याच्यात जर तुम्हाला खरंच जर क्लीन चिट मिळत असेल तर मी 100% राजकारण सोडून देईन. नसं तसं असेल तर समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांनी पण राजकारण सोडून द्यावं. त्यांनी असाही आरोप केला आहे की भयमुक्त नांदगाव त्यांना करायचं आहे, सुहास कांदेंची इथे प्रचंड दहशत आहे असं ते अप्रत्यक्षपणे नाव न घेता ते बोललेत. नेमकं काय दहशत आहे तुमची की ते तुम्हाला? मला हेच समजत नाही. त्यांना माझी दहशत, मग त्यांना माझी विकासाची दहशत वाटली, त्यांना मी चष्मे वाटले गोरगरिबांना त्याची दहशत वाटली, मी मोफत ऑपरेशन केले त्याची दहशत वाटली, मी मोफत रेशन कार्ड वाटले त्याची दहशत वाटली, मी गोरगरिबांच्या लोकांना चष्मे दिले 1 लाख गोरगरिबांना त्याची दहशत वाटली, मी माझ्या लाडक्या बहिणांची घरी जाऊन 1,12,00,000 लोकांचे हे फॉर्म भरून घेतले त्याची दहशत वाटली. कोणती दहशत वाटली हे मला एक दिवस समीर भाऊला विचारायला लागेल की भाऊ आपल्याला कोणती दहशत वाटली. त्यांनी असंही म्हटलं की काही दादागिरी दडपशाही करून काही कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्याकडे आज काम करत आहे, त्यांना घाबरवलं गेलं, रेशन कार्ड सारखे छोट्या छोट्या गोष्टी लोकांना भेटत नाही त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते हस्तक्षेप करतात असंही ते म्हणतात. कसं असतं, जो करतो त्याला तसं जाणवतं. त्यांनी नाशिकमध्ये असंच केलं, 10 वर्ष लोकांना आणलं, लोकांवर खोट्या केसेस केल्या, लोकांना त्रास दिला, लोकांच्या तडीपाऱ्या केल्या, मोके लावले, दादागिरी केली, गुंड पाळले, गुंडांथ्रू दादागिरी केली. परंतु मी तसा नाही आहे, मी विकासावर चालणारा आहे आणि मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला विकास करायला लावला त्याप्रमाणे आम्ही विकास करतो. तुम्ही आठवण काढली नाशिकच्या गुन्हेगारीची म्हणून. सुहास कांदे यांना देखील त्या सत्तेच्या काळात भुजबळांनी अडचणीत आणलेलं होतं, हे सर्व नाशिककरांनाही माहीत होतं. तेव्हापासूनची ही आपली राजकीय वैर आहे. त्यांच्या दहशतीचं उत्तम उदाहरण तर मीच आहे. त्यांच्या भयेचं, खोट्या केसेसचं उत्तम उदाहरण नाशिक जिल्ह्यात सुहास कांदे. माझ्यावर 42 खोट्या केसेस केलेल्या, 42, 2 वेळेस तडीपार केलं आहे. इतिहासामध्ये कोर्टाने असे ताशेरे ओढले होते, ज्या सिन्नर पोलीस स्टेशनला माझ्या नावची साधी FIR सुद्धा नव्हती, त्या सिन्नर पोलीस स्टेशनमधून
मला तडीपार केलं. आणि समीर भुजबळला मी आव्हान करतो की समीर भाऊ, हे सगळे अधिकारी रिटायर झालेत आणि आज ते तुझ्या तोंडावर सांगायला तयार आहेत की भाऊ तू त्यांना सांगितलं होतं की मला तडीपार करून. ही सुरुवात तिथून आहे. सुरुवात नाही, हा भ्रष्टाचार आहे आमचा, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमीचा. सुरुवात त्यांनी केली, शेवट तुम्ही करणार असं? नाही, शेवट प्रभू रामचंद्र करतील असं मला वाटतं, खऱ्याला न्याय देतील. नांदगावमधली जनता कोणाच्या बाजूने उभं राहील असं आपल्याला वाटतं? 23 तारखेला नक्की समजेल. मी आज बोलणं उचित ठरणार नाही, पण तू माझी मायबाप जनता जनार्दन ही 23 तारखेला कोणाला न्याय द्यायचं हे नक्की ठरेल. आता तुम्ही येवल्यातूनही निवडणूक लढण्याची तयारी करताय असं कळते, फॉर्म घेण्याची हा, तयारी. मला असं वाटतं की येवल्यात काही विकास होत नाही आणि येवल्यात सुद्धा अशीच दहशत करतात, खोटे नाटे गुन्हे करणं, तडीपाऱ्या करणं, लोकांच्या प्रॉपर्ट्या हे ते. मला असं वाटतं की मला खरा विकास काय असतो ह्या येवलेकरांना दिसला पाहिजे, दाखवला गेला पाहिजे. म्हणून मी वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने मी येवल्यात फॉर्म भरेल. वाटतं आपल्याला देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब आपल्याला या सगळ्याला परवानगी देतील? माहीत नाही, दिली तर उत्तम. त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. नाही, माझा पक्ष आदेशावर चालतो, शिवसेना पक्ष, आणि शिवसेना पक्ष जो सांगेल तेच मी ऐकेल. आता आणखी शेवटचा प्रश्न की समीर भुजबळ जे निवडणूक लढत आहे आणि ते असं सांगताय की यामध्ये भुजबळ साहेबांचा संबंध नाही, राजीनामा देत आहे, वाटतं आपल्याला खरं समीर भुजबळांच्या या सगळ्या खेळीमागे भुजबळ साहेब नाही? खरं तर समीर भुजबळांनाच अंतकरणातून विचारलं हे खरं आहे का? काय बोलतात, काय जनतेला खोळं समजतात. म्हणजे भुजबळ आहेत ते हे बघा, म्हणजे आपल्या माध्यमातून मी सांगतो, ह्या जनतेला सांगतो महाराष्ट्राच्या, हे कुटुंब गद्दार कुटुंब आहे. ह्या गद्दार कुटुंबाने आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी यांना हात धरून राजकारणात आणलं, महापौर केलं, आमदार केलं, ह्या भुजबळ साहेबांवर यांनी केस केली, यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी गद्दारी केली. ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी यांना राजकारणात आणलं, मोठमोठे पदं दिले, मोठमोठ्या संस्था दिल्या, त्यांच्याबरोबर गद्दारी केली. आणि आता महायुतीबरोबर गद्दारी करणं हे इतकं काही नवं नाही असं मला वाटतं. आपण बघतोय सुहास कांदे आपल्यासोबत होते. एकूणच सुहास कांदेंची ही सगळी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याही लक्षात आलं असेल की नांदगावची निवडणूक कुठल्या थराला जाणार आहे आणि नांदगावमधलं वातावरण कुठल्या टोकाला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.